फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे केळीच्या बोंडाची भाजी। मी केळ्याचे पापुद्रे असे साफ करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये असं अंगठ्यासारखं प्लास्टिकसारखं दिसणारं कवर आणि एक दांडा असतो, तो साफ करून घेतलेला आहे। चला तर हे आता मी बारीक धुवून चिरून ह्याला वाफेवर उमवून घेणार आहे। केळीच्या बोंडामध्ये टाकण्यासाठी मी मसूर घेतलेली आहे। मसूर ही प्रथम आपण कांदा, लसूण, अद्रक, लाल तिखट, हळद, मीठ, जिरं आणि गरम मसाला यामध्ये आपण वाफेवर शिजवून घेणार आहे। त्यानंतर आपण हा केळीचं बारीक चिरलेलं बोंड आहे, हा वाफेवर आपण शिजवून घेतलेला आहे। ह्याच्यातलं आपण पाणी काढून हे आपण मसूर शिजल्यानंतर आपण हे त्यामध्ये वाफेवर शिजवून परत घ्यायचं आहे। आपली मसूर शिजलेली आहे। आता आपण हे उमवलेलं केळीचं बोंड यामध्ये टाकून वाफेवर शिजवून घेणार आहोत। ज्याप्रमाणे कारलं हे फ्राय केलं, मिठाच्या पाण्याने धुतलं तरी त्याच्यातले कडवटपणा जात नाही, त्याप्रमाणे केळीचं बोंड हे वाफेवर शिजवून घेतलं तरी त्याच्यातले सर्वच घटक हे नष्ट होत नाहीत। आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घटक यातून आपल्याला मिळाले जातात। चला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया। केळीच्या बोंडाची भाजी आपली झालेली आहे, मस्त अशी शिजलेली आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।